जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. दिनेश सपका, डीएस स्पोर्ट्स कोपरीगाव. डीएस स्पोर्ट्स कोपरीगाव वाशीचे ओनर आहेत, स्वतः मालक आहेत आणि त्या अगोदर एक चांगले क्रिकेटर देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या साथीला साहिल देखील आलाय. बॉलिंग मार्कवरती गणेश, या टीमचा खंदा फलंदाज ज्याला बोलला जातो तो गणेश देखील तयार आहे. करूया मॅचला सुरुवात. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो 2 हात करेल वाघजाई युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी या संघासोबत, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि सर्व विजयी संघांना देखील आम्ही सूचना देतोय, विनंती करतोय की तुम्ही देखील मैदानावरती उपलब्ध राहा. थोड्याच वेळामध्ये आपण पुढील फेरीच्या मॅचेसच्या दिशेने देखील वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल गणेश टू बॅटर, दिनेश सपका. जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल डॉट येतोय, निर्धाव येतोय. गणेशचा पहिला बॉल, दिनेश सपकाळ मात्र निर्धाव घेताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. यावेळेला कमी गतीने हाताळला होता राईट झोनरा चेंडू. पॉईंट मध्ये आपण पाहतोय फक्त स्लॅश केला. डीप पॉईंट मध्ये सिंगल रन देऊन जातो डिक्लेअर स्वरूपाची आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. धावा 2, एकच धाव माफी असावी, फक्त आणि फक्त एक धाव असेल. पहिला चेंडू हा निर्धाव प्रकारचा होता. दिनेश सपकाळ यांना कमी गतीने मध्यम गतीने फेकी केला, जाणून घेतला आणि तदनंतर डीप स्क्वेअर एक रिझन फॉरवर्ड मधून सरळ सीमारेषे पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी डीएस ब्रँडेड षटकार. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, चेंडूवरती नजर जमवले, पकडले, कॅच. मागील चेंडूवर षटकार खेचला, परंतु या चेंडूवरती सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय गणेशने. दिनेश सपका लागतोय पहिला झटका टीम गावडेवाडी या संघाला. नवीन बॅटर प्रकाश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि थोड्याच दिवसामध्ये देखील आपण पाहतोय त्यांची देखील स्पर्धा मान्सून ब्लास्ट ती देखील कोपरीगाव या मैदानावरती होताना आम्हाला पाहायला मिळेल. दोन धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवरती, येत आहेत 2 धावा. 9 धावा धावफलकावरती आलेत. 5 बॉल पूर्ण, 9 धावा धावफलकावरती येत आहेत. एक शेवटचा बॉल प्रकाश असतील, डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू हाताळला, विकेट किपरच्या माध्यमातून थांबवलं आणि या चेंडूवरती कोणतीही धाव येत नसताना अगदी मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 9. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम गावडेवाडी संघ ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने लगेचच जाऊयात. बॉलिंग मार्कवरती शिवगर्जना मिरासवाडी संघाकडून कोण खेळ करताना आम्हाला पाहायला मिळेल. सर्वांच्या नजरा मात्र संतोष जवळ राहत आहेत. संतोष येईल का ओव्हर क्रमांक 2 मध्ये? हो, जरूर संतोष येतोय. आणि या ओव्हरमध्ये आता किती धावा संतोष खर्च करताना पाहायला मिळेल शिवगर्जना मिरासवाडी संघाकडून? ॲज अ बॉलर म्हणून ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला देखील 5 रन केले.
पहिला बॉल संतोषचा फुल टॉस साहिलच्या बॅटमधून सरळ सीमारेषे पलीकडे. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती वाढते 6 धावेने, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल धावा 15. आमचे स्क्वेअर लेग पंच संजयजी देसाई, तुम्हाला कॅप हवी असेल तर आम्ही तिकडे पोहोचू. अजून एक फटका खेळलाय, स्टिकर वरती येऊन आदळणारा चेंडू होता. तिकडे रोहित आहेत, वेगाने जात आहेत, सागर देखील. आणि याच दरम्यान 2 धावा देखील प्राप्त केल्या जातील. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती आलेत. फुलटॉस बॉल तदनंतर देखील सरळ दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावेंचा कॉल होता आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेलेल्या आहेत या चेंडूवरती. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 3 बॉल पूर्ण होत असताना 19 वरती जाऊन पोहोचते. 3 बॉल पूर्ण 19 धावा धावफलकावर. कमी गतीने हाताळला फटका, फसला चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पकडले इकडे कॅच रोहितने. आणि तदनंतर मात्र जे करायचं होतं आणि ज्यासाठी हा स्लोवर चेंडू फिकी केला होता आणि त्यामध्ये तो फसलाय फलंदाज साहिल. बॅक टू दी डगआउट. पॉवर रिप्ले टेलिकास्ट. कमी गतीने उलट्या हाताने पॉवर जनरेट करू शकला नाहीये. तदनंतर मात्र बॅटर बाद होताना आम्हाला पाहायला मिळाला. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कबड्डीवाडी टीम कडून येत आहेत. सिंगल रन डिक्लेअर स्वरूपाची येते. पाया एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती आलेत. या ओव्हरमधील 5 बॉल पूर्ण आणि धावा धावफलकावरती येत आहेत 20. सडीक बॉल होता, त्याच्यावरती सिंगल रन. विकेट किपर काशी धावतायत वेगाने. गणेश देखील इकडे धावत होता. 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्रायकिंग एंडला फेकी काय घडेल? नॉन स्ट्राइक एंडला कोणी नाहीये. धावा झाले त्या चेंडूवरती पूर्णपणे 3. आणि या 3 धावेने दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23. टीम गावडेवाडी संघ. जाऊया आता ओव्हर क्रमांक 3 च्या दिशेने. रोहित येत आहेत बॉलिंग मार्क वरती. चला वारंवार सूचना दिली जाते आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून. स्पीडअप घ्यायचं. पहिला बॉल नॉन स्ट्राइक एंडला फिकी. विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज पाहत होत आहेत. बॅटर महेशला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. चला नवीन फलंदाज या. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 23. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तदनंतर मात्र एक चेंडू पूर्ण होत असताना त्यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आपण पाहतो एक विकेट मिळवली. आणि आता नवीन बॅटर विलास येत आहेत. रोहितचा पुढचा बॉल सामना करतील प्रकाश. डॉट बॉल येतोय काय यावेळेला. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. 2 बॉल पूर्ण आणि निर्धाव चेंडू येताना आम्हाला पाहायला मिळतोय. 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या स्थिर. धावफलकावरती धावा 23. रोहित सूर्यवंशी ओव्हर क्रमांक 3 मध्ये वेगवान गोलंदाज म्हणून त्याची देखील ख्याती. हा देखील चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. पंच कळवतात बॅटर बाद.
SOUT. फलंदाजाला जावं लागेल माघारी. स्क्वेअर लेग पंचाने केलंय बोट वर. बॅटर प्रकाश बॅक टू दी डगआउट. पंचांचे डिसिजन अंतिम आहेत. मान्य करून सरळ डगआउटच्या दिशेने आता जावं लागेल याचला नवीन बॅटर. बॅटर आउट आहे. फलंदाज बाद आहेत. असला जास्त वेळ घेऊ नका. भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. पंचांचा डिसिजन अंतिम मांडला जातो आणि या पंचाने डिसिजन दिलाय स्क्वेअर लेग पंचाने की फलंदाज बाद आहेत. कॅच कंप्लीट केली होती. तदनंतर मात्र फलंदाज बोलतात, अंपायर बोलतात की बॅटर बाद असेल. इस मुख्य पंचांचा डिसिजन आम्ही कंटिन्यू करू याची देखील नोंद घ्यायची आणि आम्ही चेक देखील केलंय. ऑब्जेक्ट मध्ये येतोय कॅमेराचे, याची देखील नोंद घ्या. पंचांचे डिसिजन आम्ही कंटिन्यू करणार आहोत. चला यास नवीन बॅटर आलेत देखील मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. प्रत्येकाने कॉपरेट करा. जवळपास 20 संघ खेळ करतात. भरपूर मॅचेस अजून कव्हर करायच्या आहेत. नवीन फलंदाज अमित येत आहेत. प्रकाश बाद. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित येतील. अपॉइंट मध्ये धावा किती डिक्लेअर स्वरूपाच्या ही देखील एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल. धावा 25 रन ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा. कोणती शंका असेल तर आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. चोवीस धावा. यावेळी देखील फॉलो थ्रू मध्ये रोहितने कॅच केले कंप्लीट. फलंदाज अमित देखील जाईल माघारी. आता पूर्णपणे 24 या धावांवरती रोखून ठेवले. पहा रोहित सूर्यवंशी आणि गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत आणि त्याचे चेंडू पूर्ण झालेत 5. एक शेवटचा बॉल शिल्लक. नवीन फलंदाज रोशन येत आहेत. रोशन येथील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर मात्र पाहायला गेलं तर हा बॉल देखील निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या इनिंगची समाप्ती होते आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा 24. विजयासाठी 25 धाव्यांची गरज असेल शिवगर्जना मिरासवाडी या संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. जर विजय हवा असेल तर 18 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. विजयासाठी धावा 25, याची देखील नोंद घ्या. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये गावडेवाडी टीम संपूर्ण येईल. कॅप्टन दिनेश सपकाळ आणि टीम आणि लगेचच क्षेत्ररक्षण देखील लावून घेतलं जाईल आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून दिली जाईल. कॅप्टन काशी
विलास बॉलिंग मार्क वरती येतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष आणि केपी येत आहेत. आव्हान आहे विजयासाठी, बनवायचे आहेत धावा 25. 18 चेंडूमध्ये 25 धावा बनवायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती डाव्या हाताचा डावखरा गोलंदाज विलास देखील तयार झालेत. करूया मॅचला सुरुवात. आणि मॅच सुरू होण्यापूर्वी, इनिंग सुरू होण्यापूर्वी फक्त 2 चेंडू तुम्हाला असतील चॉईस करण्यासाठी, याची देखील नोंद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. विलास आहेत स्ट्रायकिंग एंड वरती, संतोष सूर्यवंशी नॉन स्ट्राइक एंडला काशी पवार केपी. पहिला बॉल या वेळेला पहा विकेटचं पतन आहे. हे संतोषने मात्र आपण पाहतोय खेळपट्टी सोडले. पहिल्या चेंडूवरती विलास कदम बॉबीने मात्र विकेट मिळवून दिले. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्या अगोदर संतोष सूर्यवंशीने मात्र आपण पाहतोय स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना खेळपट्टी सोडले. पहा पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. या मॅच मध्ये आता रंगत निर्माण करायला सुरुवात करतोय गोलंदाज बॉबी विलास. कॅचच्या अगदी मात्र स्लिप मध्ये आपण पाहतोय, स्लिप तैनात केली होती तिकडे मात्र ती कॅच कंप्लीट केली गेली आहे. किरण सूर्यवंशी नवीन फलंदाज, क्रमांक 3 वरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विस्फोटक फलंदाज किरण सूर्यवंशी शिव घरसेना मिरासवाडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्याच बॉलवरती संतोष यांना चितपट केलाय विलासा कदम यांनी. 25 धावांचं आव्हान आहे, परंतु हे आव्हान चेस करत असताना अडथळे भरपूर लागतील आणि त्यामध्ये पहिला अडथळा म्हणजे विलास कदम आम्हाला पाहायला मिळतोय. गावडेवाडी संघ विलास कदम बॉलिंग मार्क वरती, समोर बॅटर आहेत किरण. चला जास्त वेळ कोणताही संघ घेणार नाहीये, स्पीडअप घ्यायचा आहे. दुसरा बॉल कट केला जातो, यावेळी देखील निर्धाव आलाय. 2 बॉल पूर्ण झालेले, 1 विकेट प्राप्त केले, कोणतीही धाव नसेल धावफलकावरती आतापर्यंत. विलास कदम बॉबी पाहतायत बॉलिंग मार्क वरती, डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना किरण आणि संतोषला शांत ठेवले पहिल्या 2 चेंडूवर. पंच कळवत आहेत संजयजी देसाई सर, इट्स अ वाईड बॉल. आणि या वाईड बॉल निशी संघाच्या धाव संख्येला आता सुरुवात होते. या वाईड बॉल निशी 1 रन धावफलकावरती आले. तिसरा बॉल तो देखील निर्धाव येतोय, बॅट स्विंग करतोय, परंतु भरपूर मोठा आपण पाहतोय कट करत असताना चेंडू फिरवत असताना अजून एक निर्धाव बॉल विलास यांचा आलाय. या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुकादम चषक 2026 मध्ये. राईज होणारा चेंडू हवेमध्ये जाणार कोण, कॅच पकडणार कोण. यावेळेला मात्र पाहताय दिनेश सपकाळ तिकडे गेले होते, कॅच कंप्लीट केली. फलंदाज अजून एक फसलाय, किरणला देखील जावं लागेल माघारी. विलास सूर्यवंशीने, विलास कदमने मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये आतापर्यंत धावा खर्च करत असताना 2 विकेट्स देखील प्राप्त केलेत. त्यामध्ये संतोष आणि किरणची विकेट मात्र आपण पाहतोय त्यांनी मात्र मिळवल्या. रिप्ले टेलिकास्ट कॅच शेवटच्या क्षणी दिनेश सपकाळ यांनी कंप्लीट केली आणि किरणला देखील पाठीमागे पाठवलं. तदनंतर गणेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4 बॉल पूर्ण, 2 विकेट्स आणि 1 रन धावफलकावरती फक्त विलासच्या माध्यमातून खर्च केले. अखेरचे 2 चेंडू या ओव्हरमधील कसे राहतील. गणेश आला, चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग करणारी टीम कोणीही जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
डॉट बॉल येतोय. यावेळेला विकेट किपर होते, चेंडू फील्ड करत अगदी विकेट किपिंग देखील केली होती, परंतु हा बॉल डॉट. 5 बॉल पूर्ण. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलाय. एक ड्रीम स्पेल आम्हाला पाहायला मिळतोय विलास कदमचा, बॉबीचा. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. गणेश असतील स्ट्रायकिंग एंड वरतून मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, प्रयत्न फसतायत. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत, चेंडू जवळ जातील. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा तर बनवल्या जात आहेत. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेची संघाची धावसंख्या आता 3 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 3. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रनचेसमध्ये टीम शिवगर्जना मिरासवाडी संघ. तदनंतर होणारी मॅच जो संघ जिंकेल तो 2 हात करेल गोष्टीवाडी संघासोबत, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि त्याआधी जाऊयात ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कोणता येईल हे पाहणं गरजेचं. रोशन येत आहेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विजयासाठी गरज असेल. बारा चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज. काशी आणि गणेश पार्टनरशिप कशा प्रकारे बनवतील मैदानाच्या आतमध्ये देखील बघा पाहणं गरजेचं आहे. भागीदारी कशी रचली झाल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्याच दरम्यान पार्टनरशिपला ब्रेक लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती रोशनला देखील तयार केलंय संघ कर्णधाराने. चला मॅचला करा सुरुवात. पंच पहिलाच बॉल सरळ दिशेला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, फील्ड करतायत का? थोडीशी चूक होते आणि त्याच चुकीच्या दरम्यान चुकीचा फायदा घेत असताना 2 धावा मिळवल्यात देखील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचेल धावा 5. 1 बॉल पूर्ण रोशनचा होताना. सीमारेषे पलीकडे केपीचा धमाकेदार षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचेल धावा 11. 2 बॉल पूर्ण आणि 11 धावा धावफलकावरती आलेत. काशीनाथ पवार, केपी चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय. सडीक यॉर्कर होता. ब्लॉक होल चेंडू त्याच्यावरती चितपट करून ठेवलंय, शांत उभं करून ठेवलंय. डॉट बॉल येतोय. तदनंतर 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 11. 25 धावांचं आव्हान आहे. टार्गेट आहे, त्या टार्गेटला चेस करतायत. त्या टार्गेटच्या पाठीमागे धावतायत काशी, गणेश, केपी आणि गणेश आम्हाला पाहायला मिळतील. 3 बॉल. 4था बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. वा यावेळेला वाईड बॉल आहे पहा. वाईड बॉल असेल. या वाईड बॉल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 12. 12 धावा धावफलकावरती आलेत. समीकरण 9 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. त्यामध्ये 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. पटका यावेळेला पॉइंटमध्ये धाव फक्त आणि फक्त 1 धाव देऊन जाईल डिक्लेअर स्वरूपाची. 1 धाव येते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात धावा 13 धावा धावफलकावरती आलेत. अजून एक वाईड बॉल येतोय. यावेळेला वाईड बॉल येत असताना संघाची धावसंख्या आता 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावा धावफलकावरती. 4 बॉल पूर्ण झालेत शेवटच्या 2 चेंडूंसाठी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चाललेला स्ट्रगल, संघर्ष आम्हाला पाहायला मिळतोय.
8 मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. हे दोन चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहेत. लो स्कोरिंग मॅच. काशीवरती जबाबदारी आहे. विलासला आपण पाहतोय जवळ येऊन क्षेत्ररक्षण करतोय. फटका खेळला. याच्यावरती धावा किती धावा असणार आहे त्यावरती धावून घ्याव्या लागतील की डिक्लेअर स्वरूपाची एक डिक्लेअर स्वरूपाची 1 रन असेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात धावा 15. तर येणारे 7 बॉल विजयासाठी गरज असेल 10 धाव्यांची. या वेळेला सीमारेषेच्या पलीकडे विजयापासून अंतर कमी करणारा हा षटकार. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज आहे. जो संघ जिंकेल त्या संघाचा संघ कर्णधार लगेचच आमच्या व्यासपीठावरती उपलब्ध राहील टॉस करण्यासाठी. याची देखील नोंद घ्या. 6 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 4 धावा. जाऊया मॅचच्या दिशेने. विजयासाठी आता गरज असेल 6 चेंडूमध्ये 4 धाव्यांची आणि या 4 धावा रोखण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर. त्याच्यावरती जबाबदारी दिली या 4 धावा रोखण्याची. ज्ञानेश्वर जवळ चेंडू असेल. 6 मध्ये 4 धावा रोखायच्या आहेत. चला जास्त वेळ कोणी घ्यायचं नाहीये. वारंवार आम्हाला सूचना दिली जाते कोर कमिटीच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. बॉलिंग मार्कवरतून ज्ञानेश्वर. विनिंग स्ट्रोक. मॅच फिनिश. गणेश मात्र मॅच घेऊन गेलाय. चला टीम कॅप्टन काशी लगेच या टॉस करण्यासाठी आणि तदनंतर तुम्ही प्लेअर लेगआउट मध्ये जाऊ शकता. टॉस केला जाईल इकडे गोशेटवाडी विरुद्ध टीम शिवगर्जना मिरासवाडी. तदनंतर त्या देखील मॅचला आम्ही सुरुवात करू आणि आभार व्यक्त करतो गावडेवाडी संघाचं. तुम्ही आलात मुकादम चषकमध्ये आपली संघ नोंदणी केली. ते एक चांगला खेळ चांगल्या आठवणी तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला दिल्यात त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जातोय लगेचच नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने. शिवगर्जना मिरासवाडी विरुद्ध टीम युवा स्पोर्ट्स वागजा देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी संघ.